तर एक मोठी बातमी येते। अखेर राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरलाय। राजेंद्र जैन यांना राज्यसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। देवगिरीवर झालेल्या बैठकीत राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांचं नाव निश्चित झालेलं आहे। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। एनसीपीचा राज्यसभेचा उमेदवार ठरलेला आहे। राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रिक्त झालेल्या राज्यसभेच्या बाबतीमध्येच आम्ही सर्व कोर ग्रुपने त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं। ताजे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, यावेळी राज्यसभेवर जाण्यासाठी जैन यांचं नाव निश्चित करण्यात आलेले तटकरेंनी तशी माहिती दिली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर देवगिरीवर जी तब्बल 2 ते 2.5 तास जी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होते, त्याच्यामध्ये भंडाऱ्यातून जे येणारे राजेंद्र जैन आहेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी या ठिकाणी अधिकृत घोषणाही केलेल्या आहेत। राजेंद्र जैन जे आहेत ते प्रफुल्ल पटेल यांची निकटवर्तीय मानले जातात। दुसरी सगळ्यात त्यांची जी ओळख आहे ते त्यांनी भंडारा गोंदियाच्या विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात गोंदिया जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि एकूणच स्थानिक राजकारणामध्ये त्यांचा दबदबा आहे आणि याच सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करून पक्षानं त्यांना उमेदवारी दिली असल्याचं या ठिकाणी पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। परंतु त्याच वेळेला भुजबळांना डावलण्यात आलं का याबाबत विचारलं असता मात्र भुजबळ खुश असल्याचंही त्यांनी सांगितलं, परंतु भुजबळांची देहबोली मात्र थोडी वेगळी पाहायला मिळाली। अगदी गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे।